Guys, you can use advanced English vocabulary instead of these basic words. So first basic word is failure. फेलरच्या जागी तुम्ही डिफीट हा शब्द वापरू शकता, म्हणजेच अपयश. पॉवरच्या जागी तुम्ही ऑथॉरिटी म्हणजे सत्ता, फिअरच्या जागी अँझायटी म्हणजेच भीती, हेल्पच्या जागी एड म्हणजेच मदत, टाईमच्या जागी ड्युरेशन म्हणजेच वेळ. इनेमी ऑपोनंट वापरू शकता तुम्ही म्हणजे शत्रू, आयडियाच्या जागी कन्सेप्ट, ॲन्सरच्या जागी रिस्पॉन्स म्हणजेच उत्तर, क्वेश्चनच्या जागी क्वेरी म्हणजेच प्रश्न, प्रॉब्लेमच्या जागी इश्यू म्हणजे समस्या, सोल्युशनच्या जागी तुम्ही रिसोल्युशन वापरू शकता म्हणजेच उपाय, प्लानच्या जागी स्ट्रॅटेजी वापरा म्हणजेच योजना, रूलच्या जागी रेग्युलेशन वापरा म्हणजेच नियम, चेंजच्या जागी ट्रान्सफॉर्म वापरा म्हणजेच बदल, हेल्पच्या जागी सपोर्ट वापरा किंवा एड वापरा म्हणजेच आधार, त्यानंतर नीडच्या जागी रिक्वायरमेंट्स वापरा म्हणजेच गरज, यूजच्या जागी अप्लाय वापरा म्हणजेच वापरणे, ट्रूथच्या जागी रिॲलिटी वापरा म्हणजे सत्य, लायच्या जागी फाल्सहूड वापरा म्हणजेच खोटे, डेंजरच्या जागी रिस्क म्हणजेच धोका वापरा, त्यानंतर चान्सच्या जागी अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी वापरा, सक्सेसच्या जागी अचिव्हमेंट वापरला तरी चालेल म्हणजेच सक्सेस म्हणजेच यश. व त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक वर्ड्स आणि ॲडव्हान्स वर्ड. ईटच्या जागी तुम्ही कन्झ्युम वापरू शकता म्हणजेच खाणे किंवा गिळणेसुद्धा होते. ड्रिंकच्या जागी तुम्ही सिप म्हणजेच घोट घेणे, त्यानंतर ड्रिंक म्हणजे पिणे होते, स्लीप म्हणजेच झोपणे होते, त्या जागी तुम्ही स्लंबर हा शब्द वापरू शकता, रीड म्हणजे वाचन करणे, त्या जागी तुम्ही परयूज हा शब्द वापरू शकता, राईट म्हणजे लिहिणे, च्या जागी आपण कंपोज वापरू शकतो, ओपन म्हणजेच उघडणे, त्या जागी आपण अनलॉक वापरू शकतो, क्लोज म्हणजेच बंद करणे, त्या जागी तुम्ही शट हा शब्द वापरू शकता, जॉब म्हणजेच नोकरी, त्या जागी तुम्ही ऑक्युपेशन हा शब्द वापरू शकता, वर्क म्हणजेच काम, त्या जागी तुम्ही एम्प्लॉयमेंट हा शब्द वापरू शकता, मनी म्हणजे पैसा, त्याच्या जागी तुम्ही वेल्थ वापरू शकता, हाऊस म्हणजे घर आणि त्या जागी तुम्ही ॲडव्हान्स शब्द रेसिडन्स हा शब्द वापरू शकता, प्लेस म्हणजेच ठिकाण, त्या जागी तुम्ही लोकेशन हा शब्द वापरू शकता, थिंक म्हणजेच वस्तू, त्या जागी तुम्ही ऑब्जेक्ट हा शब्द वापरू शकता, पर्सन म्हणजेच व्यक्ती, त्या जागी तुम्ही इंडिव्हिज्युअल हा शब्द वापरू शकता, फ्रेंड म्हणजेच मित्र, त्या जागी तुम्ही कॉम्पॅनियन हा शब्द वापरू शकता म्हणजे सोबती. त्यानंतरचा पहा बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश वर्ड्स. कॉस्टली म्हणजेच महाग, त्या जागी तुम्ही एक्सपेन्सिव्ह हा शब्द वापरू शकता, राईट म्हणजे बरोबर आणि राईटच्या ऐवजी तुम्ही करेक्ट हा शब्द वापरू शकता, रॉंग म्हणजे चुकीचा, त्या जागी इनकरेक्ट वापरू शकता, लव म्हणजे प्रेम करणे, त्या जागी अडोर, हेट म्हणजे तिरस्कार करणे, तिथं आपण डिटेस्ट, लाईक म्हणजेच आवड असणे, तिथं आपण प्रेफर, ट्राय आणि म्हणजेच प्रयत्न करणे, त्या जागी तुम्ही अटेम्प्ट, स्टॉप म्हणजेच थांबणे, त्या जागी तुम्ही सीज, स्टार्ट म्हणजे सुरू करणे, त्या जागी तुम्ही इनिशिएट, फिनिश म्हणजे पूर्ण करणे, त्या जागी तुम्ही कंप्लीट, कीप म्हणजे जपणे, तिथं तुम्ही मेंटेन, ब्रेक म्हणजे फोडणे, तिथं तुम्ही शॅटर, बिल्ड म्हणजे बांधणे, तिथे तुम्ही कन्स्ट्रक्ट, कट म्हणजेच कापणे, तिथे तुम्ही स्लाइस वापरू शकता, मूव म्हणजेच हलवणे, तिथं रिलोकेट हा शब्द वापरू शकता, रन म्हणजेच धावणे, तिथं तुम्ही स्प्रिंट हा शब्द वापरू शकता, वॉक म्हणजे फिरणे, त्या जागी तुम्ही स्ट्रोल हा शब्द वापरू शकता, टॉक म्हणजे संभाषण करणे किंवा बोलणे, त्या जागी तुम्ही कन्व्हर्स हा शब्द वापरू शकता, लिसन म्हणजेच ऐकणे, त्या जागी तुम्ही पे अटेन्शन हा शब्द वापरू शकता. व त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिशचा शब्द अफ्रेडच्या जागी तुम्ही टेरिफाईड म्हणजेच भयभीत, टेरिफाईडचा अर्थ भयभीत असा होतो, अफ्रेड म्हणजे घाबरणे असा होतो, हा शब्द वापरू शकता. इजी म्हणजे सोपे, त्या जागी तुम्ही इफोर्टलेस हा शब्द वापरू शकता, हार्ड म्हणजेच कठीण, त्या जागी तुम्ही डिफिकल्ट, फास्ट म्हणजेच वेगवान, त्या जागी रॅपिड, स्लो म्हणजेच मंद, त्या जागी तुम्ही स्लगिश, ओल्ड म्हणजेच प्राचीन, त्या जागी तुम्ही ॲन्सियंट, न्यू म्हणजेच नवीन, त्या जागी तुम्ही नॉवेल, गुड म्हणजेच उत्कृष्ट, त्या जागी तुम्ही एक्सलंट, बॅड म्हणजेच भयानक किंवा खराब किंवा वाईट, त्या जागी तुम्ही टेरिबल, आणि रिच म्हणजेच श्रीमंत, त्या जागी तुम्ही वेल्दी किंवा ॲफ्लुएंटसुद्धा वापरू शकता, पुअर म्हणजेच गरीब, त्या जागी तुम्ही डेस्टिट्यूट हा शब्द वापरू शकता, क्लीन म्हणजेच स्वच्छ, त्या जागी तुम्ही स्पॉटलेस हा शब्द वापरू शकता, डर्टी म्हणजेच अतिशय घाणेरडा, त्या जागी तुम्ही फिल्दी हा शब्द वापरू शकता, स्ट्रॉंग म्हणजे शक्तिशाली, त्या जागी तुम्ही पॉवरफुल हा शब्द वापरू शकता, वीकच्या जागी तुम्ही फ्रेगाईल हा शब्द वापरू शकता, फ्रेजाईल म्हणजेच होते कमकुवत, हॉटच्या जागी तुम्ही स्कॉर्चिंग हा शब्द वापरू शकता म्हणजेच गरम. त्यानंतरचा मोस्ट इम्पॉर्टंट शब्द कोल्डच्या जागी तुम्ही फ्रीझिंग हा शब्द वापरू शकता, कोल्ड सर्वांना शब्द माहिती आहे थंड, नियरच्या जागी तुम्ही ॲडजस्टंट हा शब्द वापरू शकता म्हणजे जवळचा, फार म्हणजेच लांबचा, त्या जागी तुम्ही डिस्टन्स हा शब्द वापरू शकता, इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचा, सिग्निफिकंट हा शब्द वापरू शकता, चीप म्हणजे स्वस्त, त्या जागी तुम्ही इनएक्सपेन्सिव्ह हा शब्द वापरू शकता, आस्कच्या जागी तुम्ही इन्क्वायर हा शब्द वापरू शकता, आस्क म्हणजेच विचारणे, बिगिन म्हणजे सुरू करणे, कमेन्स हा शब्द वापरू शकता, बिग म्हणजे प्रचंड मोठा किंवा मोठा, इनॉर्मस हा शब्द वापरू शकता, स्मॉल म्हणजेच लहान, टायनी हा शब्द वापरू शकता, बाय म्हणजेच खरेदी करणे, परचेस हा शब्द वापरू शकता, हेल्प म्हणजे मदत करणे, असिस्ट हा शब्द वापरू शकता, एंडच्या जागी कन्क्ल्यूड म्हणजे समाप्त करणे, टेल म्हणजेच माहिती देणे किंवा सांगणे, त्या जागी इन्फॉर्म हा शब्द वापरू शकता, शो म्हणजे दाखवणे, त्या जागी तुम्ही डेमॉन्स्ट्रेट हा शब्द वापरू शकता, यूज म्हणजे वापरणे, युटिलाइज हा शब्द वापरू शकता, मेक म्हणजेच बनविणे किंवा तयार करणे, क्रिएट हा शब्द वापरू शकता, गेट म्हणजेच मिळणे, त्या जागी तुम्ही ऑप्टेन हा शब्द वापरू शकता, गिव्ह म्हणजेच देणे किंवा पुरवणे, प्रोव्हाइड हा शब्द वापरू शकता, टेक म्हणजेच घेणे, अक्वायर हा शब्द वापरू शकता, लुक म्हणजेच पाहणे किंवा निरीक्षण करणे, ऑब्झर्व हा शब्द वापरू शकता, सी म्हणजेच पाहणे किंवा साक्षीदार या सेन्सनं तुम्ही विटनेस हा शब्द वापरू शकता,
फाइंड म्हणजे शोधणे, त्या जागी तुम्ही डिस्कवर हा शब्द वापरू शकता. थिंक म्हणजेच विचार करणे, त्या जागी तुम्ही कंटेम्प्लेट हा शब्द वापरू शकता. नोच्या जागी तुम्ही ॲक्नॉलेज हा शब्द वापरू शकता. से म्हणजेच म्हणणे किंवा घोषणा करणे, त्या जागी तुम्ही डिक्लेअर हा शब्द वापरू शकता. हॅप्पीच्या जागी तुम्ही डिलायटेड म्हणजेच आनंदी हा शब्द वापरू शकता. सॅड म्हणजे दुःखी, त्या जागी तुम्ही मिसरेबल हा शब्द वापरू शकता. आणि अँग्रीच्या जागी तुम्ही फ्युरियस म्हणजे खूप रागवलेला हा शब्द तुम्ही वापरू शकता. काहीच हे बेसिक शब्द जर तुम्ही चेंज करून जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर बोलले तर तुमची इंग्लिश निश्चितच ॲडव्हान्स होईल. थँक्यू. Guys, if you like this, don't forget to subscribe to this channel. Thank you.